आणि ज्या संस्था चालकांना अशा पद्धतीची इमारत धोकादायक झालेली आहे त्यांना माहिती आहे की 25-30 वर्षापूर्वी आपण लोड बेरिंगच्या माध्यमातून 4-4, 3-3 मजली इमारत बांधलेली आहे। ही इमारत केव्हाही कोसळू शकते। शाळांतर वेतनेतर अनुदान मिळत नाहीत, त्यामुळे शाळांची दुरुस्ती करण्याचा फार मोठा प्रॉब्लेम निर्माण होतो। अकोला जिल्ह्यात आदिवासी बहुल भागात शाळेची बिकट अवस्था। 25,000 कोटी रुपये मिळवून यातून हे बांधकामं जे आवश्यक आहेत ते आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत। सभापतीमध्ये काल या सभागृहामध्ये सभापती साहेबांच्या कर्जत तालुक्यातील अहिल्यानगरमधला एक पूल वाहून गेला या संदर्भातली चर्चा सभागृहामध्ये झाली। आणि आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये 15 जूनला मावळ तालुक्यातील कुडमळा गावातील एक नदीवरचा पूल वाहून गेल्यानंतर 51 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू त्या ठिकाणी झाला। कदाचित आपल्या सर्वांना माहीत असेल की काही वर्षापूर्वी जुन्नर तालुक्यातील माळेनी हे गाव डोंगर कोसळल्यानं ते गाव संपूर्ण नष्ट झालं आणि 4 वर्षापूर्वी अहिल्यानगर परिसरातील एका शाळेचं छत कोसळल्याने 4 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला। सभापती महोदय, एखादी दुर्घटना झाल्यानंतर उपाययोजना करणं त्यापेक्षा दुर्घटना होण्याच्या अगोदर काही उपाययोजना कराव्यात का, या भूमिकेतनं मी ही चर्चा या सदनामध्ये करतोय। सभापती महोदय, 15 जूनला या मावळ तालुक्यातील दुर्घटनेनंतर जिल्हाधिकारी पुणे यांनी अशा पद्धतीचे धोकादायक पूल आणि शासनाच्या काही इमारती आहेत का याचा तपास करण्याचा आदेश दिल्यानंतर सभापती महोदय, पुणे जिल्ह्यातील 51 पूल आणि 3 शासकीय इमारती धोकादायक होता आणि त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने त्या पाडण्याचे सुद्धा आदेश आले। सभापती महोदय, मी आजच्या निमित्ताने महाराष्ट्राचं जे भविष्य लाखोंच्या संख्येने या शाळांमध्ये शिकतंय त्या शाळांच्या इमारतीचं स्ट्रक्चर ऑडिट या संदर्भामध्ये या विषय मांडणार आहे। सभापती महोदय, महाराष्ट्र शासनाने 20 वर्षापूर्वीच्या जुन्या शाळांचं स्ट्रक्चर ऑडिट करावं असा आदेश दिला असताना सुद्धा अनेक शाळांनी अशा पद्धतीचं स्ट्रक्चर ऑडिट केलेलं नाही आणि यामुळे विद्यार्थीच नव्हे तर शिक्षक कर्मचारी यांच्या सुद्धा जीवाशी खेळण्याचं काम या शाळा किंवा या संस्था या ठिकाणी करतायत। माझ्या जिल्ह्यामध्ये सभापती महोदय 7,354 शाळा आहेत आणि 22 लाख विद्यार्थी या शाळेमध्ये शिकतायत आणि एकट्या पुणे शहरामध्ये 1515 शाळांमध्ये साधारणतः 7 ते 8 लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। परंतु शासनाचा आदेश न पाळता ज्या इमारती धोकादायक आहेत अशा सुद्धा इमारतींमध्ये शाळा भरवली जाते आणि म्हणून माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की अशा इमारतींची आपण स्ट्रक्चर ऑडिट करावं आणि त्याची सद्यस्थिती काय, त्याचा स्लॅबची स्थिती काय, त्या शाळांच्या भिंतीची स्थिती काय, पुढच्या काळामध्ये या शाळांचं आयुर्मान काय आणि त्याची त्यानिमित्ताने टक्केवारी ठरवावी। शाळांचं ऑडिट नसल्यामुळे सभापती महोदय कुठली शाळा किंवा कुठली इमारत धोकादायक आहे याचं अनुमान या ठिकाणी लागत नाही आणि म्हणून या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचं काम संस्था आणि शासनाच्या माध्यमातून सुद्धा होत आहे। सभापती महोदय, शासनाच्या ज्या इमारती आहेत कदाचित त्याचं बांधकाम परवाना त्या ठिकाणच्या स्थानिक प्राधिकरणाकडून मंजूरही केला जातो, परंतु अशा अनेक खाजगी संस्था आहेत की ज्याचा कुठलाही इमारतीचा परवाना त्या स्थानिक प्राधिकरणाकडून मंजूर नसतो, त्यामुळे त्या इमारतीची स्थिती काय हेही त्या संस्था चालकाच्या लक्षात येत नाही। सभापती महोदय, मी अशा अनेक शाळा पाहिलेल्या आहेत की लोड बेडिंगवरती 3-3 मजली इमारती बांधून एका वर्गामध्ये 100 विद्यार्थी शिकवण्याचं काम त्या इमारतीमध्ये केलं जातं आणि म्हणून एका महत्त्वाच्या विषयामध्ये या महाराष्ट्राच्या भविष्याचा विचार करून मुलांच्या जीवाशी खेळणाऱ्या ज्या इमारती या ठिकाणी उभ्या आहेत त्याच्या संदर्भामध्ये मंत्री महोदय काय निर्णय करतील का? मला माहिती आहे की शिक्षण खातं याचं ऑडिट करू शकत नाही, परंतु महाराष्ट्र सरकारच्या PWDच्या माध्यमातून अशा सगळ्या इमारतींचं ज्या इमारतींना 20 वर्षापूर्वीची मान्यता आहे त्या सगळ्या इमारतींचं स्ट्रक्चर ऑडिट करून ज्या इमारती धोकादायक झालेल्या आहेत त्या इमारती पाडण्याचं काम किंवा आदेश आपण देणार आहोत का? किंवा ज्याचा उल्लेख मी आत्ता केला की अनेक संस्था चालक या ठिकाणी 100% अनुदान घेतात, शासनाच्या सगळ्या योजना घेतात, परंतु अशा इमारतींना त्या ठिकाणच्या महापालिकेचा नगरपालिकेचा
बांधकाम परवाना नसतो, ती अनधिकृत शाळा इमारत असते, अशा इमारतींची यादी करून त्या बांधकामाच्या परवानग्या नसलेल्या शाळांवरती आपण कारवाई करणार का? आणि ज्या संस्था चालकांना अशा पद्धतीची इमारत धोकादायक झालेली आहे, त्यांना माहिती आहे की 25-30 वर्षापूर्वी आपण लोड बेरिंगच्या माध्यमातून 4-4, 3-3 मजली इमारत बांधलेली आहे. ही इमारत केव्हाही कोसळू शकते आणि माहीत असून सुद्धा अशा पद्धतीचं जर काम त्या ठिकाणी ते करत असतील, अशा संस्था चालकांवरती आपण कारवाई करणार आहोत का? असे 3-4 प्रश्न मंत्री महोदयांना मी या ठिकाणी विचारत आहे. माननीय मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य योगेशजी टिळेकर यांनी काही झालेल्या घटनांचं या ठिकाणी उदाहरण दिलं आणि त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी खऱ्या देखील आहे की अहमदनगर जिल्ह्यामध्ये दुर्दैवाने एक घटना 28 ऑगस्ट 2017 रोजी घडली होती आणि अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शालेय वर्गखोलीचा पाया खचून वर्गखोलीच्या तिथलं छत कोसळले आणि 3 विद्यार्थी त्या ठिकाणी दगावले होते. ही अतिशय दुर्दैवी बाब त्या ठिकाणी नैसर्गिक आपत्तीमुळे झाली होती आणि या आपत्तीच्या अनुषंगाने तेव्हाच अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्यात आले. आज अखेरपर्यंत जवळजवळ 2538 वर्गखोल्यांचे त्या ठिकाणी निर्कलन करण्यात आले आणि डीपीडीसीतून आपण जवळजवळ 1462 नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम देखील त्या ठिकाणी केले. आता जिल्हा वार्षिक योजना आणि समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत आतापर्यंत जवळजवळ 3435 वर्गखोल्यांची दुरुस्ती देखील आपण त्या ठिकाणी केली आणि सर्व विद्यार्थी सुरक्षित राहण्याच्या याने सर्व आपण त्या ठिकाणी काळजी घेतोय. असंच काही पद्धतीनं पुण्यामध्ये देखील होतं. पुण्या शहराने देखील त्या ठिकाणी पुढाकार घेतला. पुणे जिल्ह्यातील 368 वर्गखोल्या या ठिकाणी मोडकळीस आलेल्या होत्या योगेशजी. त्यापैकी 234 वर्गखोल्यांचे बांधकाम त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे आणि जवळजवळ 35 कोटी रुपये त्या ठिकाणी खर्च करण्यात आले. काही शहरातल्या देखील महानगरपालिकेच्या आपल्या शाळा आहेत, त्या ठिकाणी दुरुस्तीसाठी 25-24 करता 54 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आणि आपण जे म्हणता ते स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची देखील त्या ठिकाणी 1 कोटीची तरतूद त्या ठिकाणी करण्यात आली आहे. असं 25-26 साठी पुणे जिल्ह्यामध्ये जवळजवळ 90 कोटी रुपयांची तरतूद त्या ठिकाणी करून घेण्यात आलेली आहे. नंतर आपले काही स्पेसिफिक प्रश्न आहे या अनुषंगाने की खाजगी व्यवस्थापनाच्या ज्या शाळा आहे त्यांनी अनेक ठिकाणी ह्या शाळा बऱ्याच जुन्या आहे, त्यावेळेसपासून त्या सुरू आहे, परंतु खरोखर ह्या शाळांनी जेव्हा इमारती बांधल्या तर स्थानिक यंत्रणेकडून त्यांनी मान्यता घेतल्या की नाही याची निश्चितपणे संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी चौकशी करण्यात येईल आणि सगळ्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेकडून आपापले नकाशे त्या ठिकाणी मान्यता प्राप्त करून घ्यावे. तसा अहवाल देखील आपण लवकरात लवकर शासनाकडून त्या ठिकाणी मागवून घेऊ. नंतर काही धोकादायक इमारतींमध्ये देखील शाळा भरतात का असा एक महत्त्वाचा प्रश्न आपला त्या ठिकाणी होता. ही बाब तपासण्यात येईल आणि जे स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये असं त्या ठिकाणी कळलं असेल की बाबा ह्या ठिकाणचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं आहे आणि ही इमारत धोकादायक आहे तरी देखील त्या ठिकाणी वर्ग भरतात. तर अशा ठिकाणी अशा धोकादायक इमारतीमध्ये आपण वर्ग त्या ठिकाणी भरू देणार नाही. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची निश्चितपणे त्या ठिकाणी जबाबदारी स्वतः शासन त्या ठिकाणी घेईल आणि ज्या इमारती ह्या धोकादायक आहे ठरल्या की या धोकादायक आहे तर निश्चितपणे त्या पाडून त्या ठिकाणी नवीन इमारतीचं बांधकाम आपण त्या ठिकाणी करू. आता थोडा आपण फरक देखील समजून घेतला पाहिजे की शालेय शिक्षण विभाग हा आपला आहे, परंतु त्या ठिकाणच्या त्या शाळेच्या इमारतीची मालकी ही त्या ठिकाणची एक तर जिल्हा परिषदेची मालकी आहे किंवा महानगरपालिका असेल शहरामध्ये तर महानगरपालिकेची आहे किंवा नगरपालिका असेल तर नगरपालिकेची देखील आहे. अशा वेळेस माझी आपणास देखील एक विनंती आहे की मोठ्या प्रमाणावर निधी आपण त्या ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण योजना असो नाविन्यपूर्ण योजना असो अशा अनेक माध्यमातून त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांना उपलब्ध करून देत असतो. महानगरपालिका झालं, नगरपालिका झालं, नगरपंचायती झालं, त्या ठिकाणच्या लोकप्रतिनिधी देखील पुढाकार घेऊन ज्या पद्धतीनं रस्ता, नाली, उद्यानं याचं बांधकाम महत्वाचं ठरते त्याच पद्धतीनं ह्या निधीतून शाळांचं देखील बांधकाम त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. माझ्या स्वतःची नगरपालिका वर्धा नगरपालिका आहे. जेव्हा मला राज्य शासनाकडून तो वैशिष्ट्यपूर्ण निधी मिळाला मी देखील माझ्या नगरपालिकेमध्ये फक्त 7 शाळा त्या ठिकाणी आहे. 7 शाळांच्या बांधकामासाठी 2 कोटी रुपयाची तरतूद मी माझ्या त्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेच्या निधीमधून त्या ठिकाणी करून घेतली. असंच इतर लोकप्रतिनिधी देखील त्याच्यामध्ये थोडा पुढाकार जर का घेतला तर आपलं हे एवढं मोठं जे नेटवर्क
शाळेंचं आहे त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर चेंज करण्याकरता मदत त्या ठिकाणी होणार. धन्यवाद. माननीय म्हात्रे साहेब. धन्यवाद सभापती महोदय. मी सदस्यांना विनंती आहे आदरणीय मंत्री महोदयांनी सविस्तर उत्तर दिलं आहे. वेळेचं मंत्री भांडण महोदय, फक्त प्रश्न विचारा की आरटी पुनर्मान्यता नमुना 2 दर 3 वर्षांनी आपण घेत असतो आणि त्यावेळेला संपूर्ण शाळेचं ऑडिट केलं जातं, ज्यामध्ये शाळांची खरोखरच म्हणजे मी पाहिलेलं आहे की नगरपालिका असतील किंवा जिल्हा परिषद शाळा असतील त्यांची अवस्था दुर्दैवाने वाईटच दिसून आली बऱ्याच ठिकाणी. खाजगी शाळांचं प्रमाण कमी दिसतंय, पण त्याकरता हे नमुना 2 घेण्यासाठी बांधकाम विभागाकडनं एक NBC कोड प्रमाणपत्र घ्यावं लागतं आणि हे NBC कोड प्रमाणपत्र घ्यायला खूप अधिकारी मंत्री महोदय खूप त्रास देत असतात. हे अधिकारी खूप मोठ्या पैशाची मागणी सुद्धा केली जाते. तर ते NBC कोड प्रमाणपत्र सुलभरित्या शाळांना कसे मिळेल याच्यावर पहिल्यांदा आपण कारवाई केली पाहिजे. त्यांचा त्रास कमी झाला गेला पाहिजे. आणि खाजगी शाळांच्या संदर्भात आता खाजगी शाळांना तर वेतनेतर अनुदान मिळत नाहीत, त्यामुळे शाळांची दुरुस्ती करण्याचा फार मोठा प्रॉब्लेम निर्माण होत असतो. सर्वच संस्था चालकांकडे पैशाचा निधीचा अभाव असतो, तर त्यांना सुद्धा वेतनेतर अनुदान जर आपण वाढवून दिलं तर शाळांची डागडुगी करता येईल. तर ते आपण करणार का? आणि बांधकाम खात्याकडनं जे आपल्याला प्रमाणपत्र घ्यायचं आहे ते सुलभरित्या आम्हाला मिळेल का याकरता आपण सांगावं. आता बांधकाम खात्याकडून प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने मिळण्याचा हा थोडासा बांधकाम खात्यासोबत देखील मंत्र्यांसोबत देखील आपण चर्चा करू, परंतु आमच्याकडून देखील सूचना देण्यात येईल. कारण आपण दर 3 वर्षांनी RT नमुना 2 प्रमाणपत्र देताना शाळांची तपासणी करतो आणि त्यात अन्न निकषांबरोबर इमारतींची पाहणी तपासणी देखील करण्यात येत असते. तर अशा वेळेस आपण सूचना केल्याप्रमाणे NBC कोड मिळताना जर का त्या ठिकाणी त्रास होत असेल तर आपण तशा सूचना आपल्या विभागाकडून देखील बांधकाम विभागाला देऊ. त्या ठिकाणी जिल्हा परिषद बांधकाम विभाग असो किंवा स्टेट बांधकाम विभाग त्यांना सूचना देण्यात येईल की बाबा सुलभ पद्धतीनं आणि लवकरात लवकर हे त्या परिस्थितीची गरज लक्षात घेऊन कॅम्प देण्यात प्रमाणपत्र देण्यात. अमोलजी. मला माहित आहे मी काही शिक्षक आमदार नाही आहे किंवा पदवीधरचा आमदार नाही, पण आमदार आहे. आता तुम्ही सांगितलं स्थानिक लोकप्रतिनिधींनी तुम्ही आव्हान केलं की स्थानिक मधला 2 कोटी रुपये तुम्ही या कामाकरता राखून ठेवा. आम्ही 5 कोटी देतो, तो प्रश्न नाही आहे. पण जिल्हा नियोजनमध्ये म्हणजे आता ही फक्त एका नगर जिल्ह्याचा अहिल्यानगरचाच प्रश्न नाही माननीय मंत्री महोदय, हा आमच्या अकोला जिल्ह्यात आदिवासी बहुल भागात शाळेची बिकट अवस्था आहे. म्हणजे केलपानी नावाच्या गावात तर 10x10च्या मंदिराच्या सभागृहात 1ली ते 5वी पर्यंत शाळा भरते. अनेकदा आम्ही जातो, काही ठिकाणी रेव्हेन्यूचे प्रॉब्लेम आहेत. तुमच्या शिक्षण अधिकाऱ्यांनी सुद्धा तितकंच गांभीर्यानं घेऊन लोकप्रतिनिधीकडे तुम्ही मागा विद्यादानासारखं पवित्र दान नाही, पहिलं प्राधान्य आमचं तिथे राहणार. पण DPDC मधून सुद्धा आणि तुमच्याकडून सुद्धा याच्याकरता विशेष बाब म्हणून आम्हाला काहीतरी जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या नगर परिषदेच्या शाळा डेव्हलप करण्याकरता सहकार्य व्हावं. बाकी आमदार म्हणून आमचा फंड जो तुमचा जो आदेश असेल तो आम्ही देऊ, पण आमच्या जिल्ह्यातल्या पण काही प्रातिनिधिक अडचणी आहेत, आम्हाला सोडवण्याकरता तुम्ही जिल्हा नियोजनमधून तसा आदेश आमच्या संबंधित पालकमंत्र्यांना द्यावा अशी मी विनंती. मंत्री महोदय. सन्माननीय सदस्य अमोलजी मिटकरी यांनी काही वस्तुस्थिती बोलून दाखवली की अनेक ठिकाणच्या आदिवासी पाड्यांमध्ये अजून देखील काही ठिकाणी पाहिजे तसं इन्फ्रास्ट्रक्चर शाळांकरता त्या ठिकाणी उपलब्ध नाही. आम्ही देखील आमच्या शिक्षण विभागाकडून संबंधित सर्व शिक्षण अधिकाऱ्यांना सूचना देऊ की त्यांच्या परिसरातल्या सर्व शाळांची पाहणी त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि याचा एक अहवाल त्या ठिकाणच्या लोकप्रतिनिधीकडे सुपूर्द केला पाहिजे, जेणेकरून लोकप्रतिनिधींच्या देखील लक्षात येईल की सध्या वस्तुस्थिती त्या भागाची काय आहे. दुसरी आपली मागणी आहे की आपल्या पालकमंत्र्यांना मी सूचना द्यावी. दुर्दैवानं ते सॉरी शब्द आहे ते माझ्यापेक्षा सिनियर आहे, ते कॅबिनेट मंत्री आहे, पण निश्चित मी आपल्या मार्फत त्यांना विनंती करेन आणि तशा पद्धतीची निधी उपलब्ध करून देण्याकरता मी परत एकदा विनंती करेल की फक्त प्रश्न विचारा. इद्रिजी नायकवडे. आदरणीय सभापती महोदय, माननीय मंत्री महोदयांनी त्यांच्या पद्धतीने त्यांनी उत्तर दिलेलं आहे. पुण्याचं त्यांनी उदाहरण दिलं की DPDC मधनं 35 कोटी वगैरे एखादा अपवाद असू शकतो आणि पुणे हे अपवादात्मकच आहे आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून, त्यांना जरा वेगळेच माप लावलं जातं. आमच्या DPDCला वगैरे 7 आणि 7.5 कोटी येतात, त्या जिल्हाभरची भांडणं काय वाटणीला येणार आहे. त्यामुळे DPDCमध्ये थोडासा निधी वाढवून देण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याकडनं त्याच्या शिफारशी होऊन त्याच्या पद्धतीची तरतूद व्हावी
हा एक भाग. आणि दुसरा, जिथल्या तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, जिल्हा परिषद असतील, महापालिका, नगरपालिका असतील, यांच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांच्या इमारतीसाठी म्हणून आता एक आहे की तुम्ही टॅक्स गोळा करताना असा परवाच आपली चर्चा झाली की टॅक्स गोळा करताना त्यात शिक्षण कर, शिक्षण उपकर अशी सगळी गोळा करते महापालिका, आणि हे पैसे नेमके जातात कुठं मग? त्यामुळं एक कंपल्शन करा की जेवढं तुम्ही शिक्षणाच्या अगेन्स्ट टॅक्स गोळा करता त्याच्या 1.5 पट किमान त्यांनी आपल्या अखत्यारीतल्या शाळांच्या दुरुस्त्या आणि नवीन शाळांच्या बांधकामासाठी खर्च करावा. हे कंपल्शन, ही सक्ती आपण केली पाहिजे असं मला वाटतं. कारण मी लोकल सेल्फ गव्हर्नमेंटमध्ये पण काम केलं आहे, आपणही केलं, त्यामुळे आपल्याला माहिती आहे की तिथं निधी कशा पद्धतीनं वितरित होतो किंवा कशा पद्धतीने युटिलाइज होतो. त्यामुळे ही एक माझी सूचना आहे की आपण जे शिक्षणाच्या अगेन्स्ट जो कर गोळा करते ती स्थानिक स्वराज्य संस्था, त्यांनी निदान त्यात 1.5 पट करावं ना, त्याच्या 1.5 पट त्यांनी खर्च यासाठी कंपल्शन करा आपण. आणि ही आमच्या स्थानिक स्वराज्य स्थानिक निधीमधनं आपण द्यावं म्हणताय, सगळ्यांची इच्छा असते, परंतु आज साहेब 5 लाखाचं फक्त मर्यादा आहे आपल्याला. आपल्या निधीतून 5 लाख रुपयेच फक्त शाळांना देऊ शकतो. 5 लाखात काय होतं साहेब? चुरमुरी फुटाणे होत नाहीत 5 लाखात, फरशी होत नाही आणि किंवा गिलावा सुद्धा होत नाही एखाद्या खोलीचा. एक खोली बांधायची आज 25 लाख रुपये खर्च येतो. त्यामुळे ही मर्यादा वाढवावी. प्रश्न विचारा. हो ना, तेच सांगतोय. तर ते आपण 25 लाख पर्यंत ती मर्यादा वाढवण्याच्या दृष्टीने स्थानिक आपल्या निधीतून आपण 25 लाख पर्यंत देण्याची मर्यादा ती वाढवावी. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, खाजगी संस्थांच्या बाबतीत आता ज्ञानेश्वर म्हटले की बाबा खाजगी संस्थांच्याकडे पैसे असतात नसतात, हे काय सांगून उपयोग नाही आहे. शेवटी त्यांनी तरी काहीतरी जबाबदारी स्वीकारली पाहिजे. शासनानंच सगळं काही त्यांना वेतन पण द्या, वेतनेतर अनुदान पण द्या, ठीक आहे ना, वेतनेतर अनुदान काही प्रमाणात देऊ आपण, पण शाळा बांधकामं वगैरे तर त्यांची जबाबदारी आहे, ती त्यांनी केली पाहिजे. आणि अशा संस्था चालक, आज मला सांगायला इथं खेद वाटतो की शालेय शिक्षण मंत्रीचे नाही आहे तिथं, परंतु त्यांचे अधिकारी आहेत की आज नवीन शाळा आपण ज्यावेळेस प्रपोजल दाखल करतो तेवढे जे नॉर्म्स लावले जातात, अटी लावल्या जातात, जुन्या ज्या दिलेल्या आहेत त्यांना काय अटी लावलेल्या होत्या, आणि आज रोजी त्याची अट पुन्हा फेर तपासणी करण्याची गरज आहे. अनेक संस्था खाजगी खोल्याच्या भाड्यात आहेत, त्यांनी कधी करणार आहेत? 20-25 वर्ष झाले जर भाड्याच्या खोल्यातच ते चालवत असतील तर त्यांनी स्वतःची इमारत कधी उभी करणार आहेत, स्वतःची जागा कधी घेणार आहेत, हे सुद्धा बघितलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा फेर तपासणी होऊन फेर काहीतरी सूचना आणि फेर काहीतरी त्यांना आपण सक्ती केली पाहिजे असं मला या निमित्तानं वाटतं. मी मंत्री महोदयांना विनंती करेल, आपण सगळ्यांचेच प्रश्न ऐकून एकदम उत्तर द्या. माननीय अभ्यंकर साहेब. सभापती महोदय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भातला या प्रश्नाच्या संदर्भात काही वस्तुस्थिती मी आपल्यासमोर आधी ठेवतो आहे, जेणेकरून त्यांना त्याचं उत्तर मंत्री महोदयांना देणं सोपं होईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 100 ज्या शाळा आहेत त्याची संख्या 64,791 आहे. त्यामध्ये 178 शाळा अशा आहेत की ज्यांना इमारतच नाही. त्याचं बांधकाम केलं जाईल का? आपल्याच आकडेवारी आहे, 178 इमारती, 178 ठिकाणी इमारतीच नाही आहेत. नंतर फक्त स्थानिक स्वराज्य संस्था 64,791 शाळांपैकी शाळांना 52,136 अतिरिक्त खोल्यांची अत्यंत निकट आहे ते दिल्या गेलेल्या नाही आहेत. त्यांची सारखी मागणी आहे, त्या खोल्या आपण देणार आहात काय? नंतर 33,178 शाळांना मुख्याध्यापकाचं कक्षच नाही फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, ते आपण त्या ठिकाणी बांधणार आहात काय? आणि धोकादायक इमारती त्यांची दुरुस्ती करण्याचे प्रकरणं 20,000च्या पेक्षा अधिक ठिकाणचे आहेत, त्याबद्दल आपण काही तरतूद करणार आहात काय? समग्र शिक्षा अभियानामध्ये 2006 मध्ये 1300 कोटीचं बजेट होतं आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त बजेट हे शाळाच्या बांधकामाकरता राखून ठेवलेलं होतं. आता समग्र शिक्षा अभियान आलेलं आहे, ज्याच्यामध्ये माध्यमिक वगैरे सगळे एकत्रित आल्यानंतर सुद्धा ते 25,000 कोटीचं सुद्धा बजेट होऊ शकलेलं नाही, 2500 कोटीचं सुद्धा होऊ शकलेलं नाही. ते कमीत कमी 30,000 कोटीचं व्हायला पाहिजे होतं, नाही काही तर कमीत कमी 20,000 कोटीचं तरी ते बजेट व्हायला पाहिजे होतं. अशा प्रकारची मागणी आपल्याकडून जो शिक्षण कर वसूल केला जातो
तो सगळा केंद्र शासनाकडे जो कर उपलब्ध आहे त्याच्यामधून ही योजना चालते. त्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचा हिस्सा हा जवळजवळ 15% असायला पाहिजे, तो 5% पण नाही. या संदर्भातली केंद्र शासनाकडे जोरकस मागणी करून कमीत कमी 25,000 कोटी रुपये मिळवून यातून हे बांधकामं जे आवश्यक आहेत ते आपण करण्याचा प्रयत्न करणार आहात काय? माननीय राठोड साहेब, एक प्रश्न विचारा. एक राठोड आहेत ना? धीरज लिंगाडे, सॉरी, धीरज लिंगाडे. धन्यवाद सभापती महोदय. राज्यातील जुन्या शाळा इमारतीच्या संदर्भात या ठिकाणी चर्चा सुरू आहे. एक स्पेसिफिक प्रश्न मला मंत्री महोदयांना विचारायचा आहे की ज्या जुन्या इमारती आहे त्या शिकस्त झालेल्या इमारती तोडत असताना आजही त्याची मान्यता घ्यावी लागते आणि जिल्हा लेवलवर शिक्षण अधिकाऱ्याकडे हा अधिकार नाही. हे सर्व प्रस्ताव डेप्युटी डायरेक्टर लेवलला फायनल परवानगी करता जात असतात. एखादी शाळा जर का संपूर्ण तोडायची असेल किंवा वर्ग खोल्या शिकस्त झालेल्या तोडायच्या असतील आणि बांधकाम करायचं असेल तर हा जो कायदा आहे याच्यामध्ये थोडंसं आपण बदल करणार का? हे अधिकार जर आपण जिल्हा लेवलला शिक्षण अधिकाऱ्यालाच जर दिले तर त्यामध्ये नाही, सध्या ते नाहीये. ती प्रस्ताव सगळे डेप्युटी डायरेक्टरकडे आजही प्रश्न विचारा, वेळेची थोडी अडचण आहे. प्रश्न विचारा. डेप्युटी डायरेक्टर लेवलवर हे सर्व प्रकरणं मग पेंडिंग राहतात, बरेच महिने किंवा वर्षभर पडून राहतात. लवकर ही परवानगी मिळत नसल्यामुळं बांधकाम सुद्धा लवकर होत नाही. तर यामध्ये आपण सुधारणा कराल का? अरुणजी लाड. टिळेकर साहेबांनी एक महत्त्वाचा विषय पुढे आणला आहे, पण त्यांनी त्यांच्या चर्चेत 20 वर्षाच्या पाठीमागे सांगितल्या. काय काय शाळा आमच्या 50 वर्षाच्या पाठीमागच्या आहेत. आमची कुंडलची एक शाळा 50 वर्षाच्या पाठीमागे आणि त्या शाळा आज पडायला झालेत आणि त्यांचं ऑडिट नाही, स्ट्रक्चर ऑडिट नाही, काही नाही. आणि सांगली जिल्ह्यात मॉडेल स्कूल पुढं आणलं पण ती आता मागं पडलेलं आहे. शाळेकडे कुणा लक्ष नाही. आम्ही डिप्युटीच्या मिटिंगमध्ये मागणी केली शाळेसाठी निधी द्या, ती तुमच्या फंडातून द्या. आमचा फंड किती आणि 5 जिल्ह्यात वाटायचं किती, म्हणजे असं बोललं जातंय. मागच्या महिन्यात तुम्ही 2,000 कोटी मेट्रोसाठी आणले. तसे प्राथमिक शाळा उद्याची पिढी घडवायची आहे तिथं 5-10 कोटी आणा ना आणि आमच्या शाळा नवीन बांधून द्या. मंत्री महोदय, दराडे साहेब, एक प्रश्न असेल तर विचारा. मंत्री महोदय, 1 मिनिट, एकच प्रश्न. धन्यवाद सभापती महोदय. मंत्री महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये बऱ्याचशा शाळा अशा दुरुस्त नाही. त्या संस्थेचं शिक्षक इतर अनुदान दिलेलं नाही, ते केव्हा देणार आहात? दुसरी गोष्ट, बऱ्याच शाळेमध्ये लाईट नाही जिल्हा परिषद शाळेमध्ये, आणि ज्या शाळेमध्ये लाईट आहे त्याचे लाईट बिल भरण्याची तरतूद नाही. त्यामुळे आम्ही दिलेले कॉम्प्युटर असेल, प्रिंटर असेल, प्रश्न करता येत नाही. तर आपण याच्यावर काय उपाययोजना करा? बऱ्याच शाळेमध्ये लायब्ररीमन नसल्यामुळे लायब्ररी सुद्धा बंद पडलेलं आहे, म्हणून विद्यार्थ्यांचं भयंकर मोठं नुकसान होतं. तरी आपण याच्यावर उपाययोजना करा ही मी मंत्री महोदय विनंती करतो. आज आपल्या चालू असलेल्या अर्धा तास चर्चामध्ये आता सन्मान्य योगीजी टिळेकर यांच्यानंतर सन्मान्य ज्ञानेश्वरराव म्हात्रे, सन्मान्य नाईकजी, सन्मान्य अभ्यंकरजी, धीरजजी लिंगाडे, सन्मान्य अरुणजी लाड, सन्मान्य दराडे साहेब यांनी, अमोल मिटकरी साहेब, सर्व सन्मान्य सदस्य याच्यामध्ये सहभागी झाले. आणि शेवटी हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. याच्यामधून आपण आपल्या देशाची नवीन पिढी त्या ठिकाणी घडवत असतो. म्हणून निश्चितपणे शिक्षण विभागाशी जो निगडित विषय आहे त्याच्याबद्दल सरकार देखील संवेदनशील आहे, गंभीर आहे. याचीच दखल घेऊन आपल्या माहितीकरिता सांगतो की जवळजवळ 25-26 मध्ये आपण सर्व जिल्ह्यांचे मिळून एक तर 5%चा आपण नियम केला आहे. आपण देखील लक्ष ठेवावं की खरोखर तिथला डीपीओ 5%ची डीपीडीसीची 5%ची रक्कमची तरतूद करतो की नाही. तर एक थोडं आपलं लक्ष असलं पाहिजे. आपण जेव्हा डीपीडीसीला जातो तर विशेष करून विधान परिषदेच्या सदस्यांनी हा एक वॉच ठेवला पाहिजे की शासन निर्णय असताना, शासन निर्णय आहे की 5% रक्कम जिल्हा नियोजन समितीच्या रकमेपैकी ही शाळा बांधकाम आणि इमारत दुरुस्ती करता त्या ठिकाणी ठेवण्याची तरतूद आहे. दुसरं, आता एक पुन्हा GR निघालाय, त्याची देखील आपल्याला माहिती मी या ठिकाणी सांगितली पाहिजे की मनरेगामधून देखील आता
कंपाऊंड वॉल बांधण्याची तरतूद त्या ठिकाणी केली आहे. 2-3 आमदारांनी खूप उत्तम उदाहरण सेट केलं आहे आणि मनरेगामध्ये भरपूर पैसा आहे. त्या ठिकाणी कंपाऊंड वॉल, काही आमच्या विधानसभेतले आमदार आहेत, त्यांनी मोठ्या प्रमाणात आपल्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी कंपाऊंड वॉल बांधून घेतल्या. नंतर एक महत्वाचा मुद्दा साहेब आपण मांडला की आमदार निधीला एक मर्यादा करून ठेवली आहे की 5 लाखाच्या वर तुम्हाला त्या ठिकाणी देता येत नाही. तर माझी या अनुषंगानं सन्माननीय मिटकरी साहेबांना विनंती राहील की आपण पुढाकार घेऊन जर का अजितदादांकडून तो शासन निर्णय वित्त विभागातून चेंज करून दिला की किमान विधान परिषद सदस्यांना तशी मर्यादा ठेवू नये, तर तसं एक चर्चा करून पहिले आपण लोक चर्चा करा, नंतर वित्तमंत्र्यांकडे जर का तसं एक केलं तर ती मर्यादा एक 5 लाखाची मर्यादा आहे म्हणते. जेव्हा आमदार लोक निधी देऊ शकतात तर 5 लाखाच्या वर, पहिले 25 होतं म्हणते आणि आता 5ची. तर बरोबर आहे, आताच्या काळामध्ये 5 लाखामध्ये विशेष असं काम त्या ठिकाणी होऊ शकत नाही. तर त्याच्यामध्ये अमोलजी मिटकरी आमच्या वतीनं पुढाकार घेतील अशी अपेक्षा मी या ठिकाणी या प्रश्नावर दुसरा सभापतींच्या दालनात बैठक घेतली जाईल. आताच्या प्रश्नावर बैठक स्थगित होत आहे. सभागृहाची बैठक नियमित 12 वाजता या ठिकाणी चालू होईल.